नमस्कार मंडळी, मी आहे तुमच्या सोबत नरसिंग भुरे। आज मी बातमी सांगायला आलो नाही, आज मी एक विनंती करायला आलो। आज वडिलांसाठी आणि त्यांच्या लेकरांसाठी आजच्या काळात मुलं मुली पळून जाण्याचं प्रमाण खूप वाढलंय। पोलीस स्टेशन मध्ये आई वडील रडत येतात, माझी मुलगी सापडत नाही, माझा मुलगा कुठेतरी गेला आहे। त्या क्षणी आई वडिलांच्या डोळ्यात भीती असते, स्वतःवर राग असतो आणि एकच प्रश्न असतो, आपण कुठे कमी पडलो। पण खरं सांगतो, आई वडिलांची कमी नसते, कमी पडतो तो संवाद, कमी पडते ते समज। आज मी प्रत्येक आई वडिलांना सांगू इच्छितो, तुमचे लेकरू हात सोडण्याआधी त्याचा हात घट्ट धरायला शिका। आणि म्हणूनच आजचा हा विषय खूप महत्वाचा आहे। पाचोरा भडगाव पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक सोनवणे साहेब यांची मुलाखत घेतलेली आहे, ते आपण बघूया। आता आपल्या सोबत आहेत महिला दामिनी संघ आणि भडगाव पोलीस स्टेशन या दोघांनी मिळून वसंत हंकारे साहेब यांना व्याख्यात आहेत। अख्ख्या महाराष्ट्रात ते प्रसिद्ध आहेत आणि आजच्या काळामध्ये जर बघितलं तर त्यांच्या व्याख्यानाची खूप गरज आहे। त्या निमित्तानंच या दोन्ही दामिनी संघाचं आणि भडगाव पोलीस स्टेशन तर आपण त्यांचं तर अभिनंदन केलंच पाहिजे। आणि फक्त आपल्याला त्यांचा टायमिंग काय आहे, कधी येणार आहे आपल्याला माहिती नाहीये। तर आपल्या सोबत आहेत पोलीस भडगावचे उपनिरीक्षक आहेत सोनवणे साहेब, आपण त्यांच्याशी विचारूया। साहेब, म्हणजे आता वसंत हंकारे साहेब किती तारखेला, केव्हा आणि वेळ आणि काळ थोडस जनतेला कळू द्या। भडगाव पोलीस स्टेशनचे माननीय PI साहेब शर्मा साहेब आणि महिला दामिनी संघ यांच्या विचारातून ते साहेबांनी ठरवलं की शाळकरी मुली आणि मुलांना समुपदेशनासाठी एक प्रसिद्ध व्याख्याते आहेत हंकारे सर, त्यांचं व्याख्यान साहेबांच्या आदेशाने आपण आयोजित केलेलं आहे। दिनांक 26 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता आदर्श कन्या विद्यालय कुठली रोड भडगाव येथे। तर जास्तीत जास्त पालकांनी आपल्या 8वी ते पुढील वर्गातील मुलींना मुलांना घेऊन इथे हजर राहावं अशी मी भडगाव पोलीस स्टेशन आणि महिला दामिनी संघातर्फे सर्वांना विनंती करतो। आता सोनवणे साहेबांनी टाइम वेळ त्यांनी सांगितलेलंच आहेत आणि खूप गरजेचं आहे। त्यांना आपल्या सोबत आहेत आपले दामिनी संघाचे ताई आहेत। ताई, असं का वाटलं की वसंत हंकारे साहेबांना आपल्या भडगावमध्ये बोलावं, असं का वाटलं? आता हल्लीचा परिस्थिती अशी आहे की मुली पळून जाण्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि अल्पवयीन मुली चुकीच्या मार्गाला लागतात आणि त्या चुकीच्या मार्गाला लागू नये आणि त्या निर्णय घेताना खूप चुकीचा निर्णय घेतात। त्यांचे निर्णय चुकू नये, त्या योग्य दिशेने त्यांची वाटचाल व्हावी त्यांच्या यशस्वीतेसाठी आणि त्यांच्या पुढच्या भविष्यासाठी हा कार्यक्रम खूप गरजेचा वाटला। म्हणून आम्ही या कार्यक्रमासाठी पोलीस स्टेशन आणि दामिनी संघाने संयुक्त विद्यमाने हात ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे। खूप छान कार्यक्रम आहे, सगळ्यांनी त्यांनी आवाहन केलेलं आहे। तर तुम्ही आता ह्या कार्यक्रमासाठी तरुण मुलं, तरुण मुली का नागरिक, नेमका कार्यक्रम कोणासाठी आहे? हा कार्यक्रम आपण पालक, मुली आणि मुलं, कारण मुलांनाही तेवढीच गरज आहे, मुलांसाठीही आपण आवाहन करणार आहेत। मुलं मुली जेवढे जास्तीत जास्त येतील तेवढं आपण सर्व शाळांमध्ये जाऊन आम्ही सर्वांना सांगून येणार आहेत। आणि 26 तारखेला हा कार्यक्रम 11 वाजता इथं आदर्श कन्या शाळेमध्ये होणार। धन्यवाद। आत्ताच त्यांनी सगळ्यांना आवाहन केलेलं इथे येण्यासाठी, हे पण मराठा संघाचेच आहेत हे पण। बरं, आता भडगावच्या सर्व नागरिकांना काय आवाहन करणार तुम्ही? भडगाव परिसरातील सर्व जनता यांना माझं एक आवाहन आहे की आपल्या तरुण मुलं मुली यांना की ह्या वसंत हंकारे सरांच्या व्याख्यानासाठी जरूर आणावं। कारण की त्यांचं जे व्याख्यान असतं की आपल्या मुला मुलींचा ब्रेन ते खूप चांगल्या पद्धतीने वॉश करतात आणि योग्य ते मार्गदर्शन मुला मुलींना सांगतात आणि त्या मार्गदर्शनानुसार मुला मुलींच्या विचारामध्ये जरूर निश्चित याचा फायदा होतो। तर माझं सगळ्यांना एकच आवाहन आहे की त्या 26 तारखेला जास्तीत जास्त संख्येने मुला मुलींनी आणि पालक यांनी सुद्धा हजर राहावं अशी मी सर्वांना जाहीर आवाहन करतो। आताच आपण सगळ्यांची बाईट घेतलेलीच आहे, त्यांनी कधी याचा टायमिंग सगळं सांगितलेलंच आहेत। आणि खरोखरच जर ज्यांना मुलं असतील, मुले असतील, तर नक्की वसंत हंकारे साहेबांचे जर व्याख्यान ऐकलं तर मला वाटत नाही की कदाचित कोणती मुलगी म्हणजे गैरप्रकार वागेल किंवा मुलगा तसा वागेल। खरोखर तुमच्या आई वडिलांना जर तुम्हाला थोडं टेन्शन कमी करायचं असेल तर ह्या कार्यक्रमाला नक्की घेऊन या। कारण आम्ही रोज पत्रकार म्हणून पोलीस स्टेशन मध्ये जातो, ही घटना बघत असतो आणि ह्या घटनेमुळेच आज
भडगाव पोलीस स्टेशनचे जे उपनिरीक्षक सोनवणे साहेब असतील त्यांनाही माहिती आहे की घटना रोज घडतात, दिवसआड घडत आहेत, हे कुठेतरी थांबले पाहिजेत. आणि ह्यासाठी वसंत हंकारे साहेबांचं जेवढी व्याख्यान ऐकल नक्कीच हा मुलामध्ये परिवर्तन होईल. जीव गेला तरी चालेल, बापाला पोलीस स्टेशन पर्यंत घेऊन जायचं नाही रे हरामखोरा. तुझ्या बापाची खरी कुस्ती तेव्हा सुरू होते जेव्हा तुझं लग्न ठरतं पोरी. सगळ्या घरामध्ये आनंदी आनंद आहे. चांगला जावई मिळाला, चांगलं पाहुणं पै मिळालं, चांगलं खानदान मिळालं. पण रात्रीच्या अंधारात तुझा बाप मात्र एकटा हंबरडा फोडून रडत आहे, कारण बापाला कळून चुकतं साला 20 वर्ष तळहाताच्या फोडासारखं जपलेलं माझं पाखरू काही दिवसात भर करून उडून निघून जातं. तुझ्या आईच्या डोळ्यात अश्रू आलं तर तुझ्या आईला ते लय ओरडतंय, का ग काय रडू नकोस बाग. जेवढे दिवस आपल्या जवळ नाही काय तिला हसतच ठेवायचे, तिला हसतच पाठवायचे. बाप्पा किती आमच्यासाठी मेहनत करता, म्हणून माझ्या गालावरून हात फिरवणारं माझं लेकरू आता मला या घरात दिसायचं नाही बघ. आपण आत्ताच ऐकलं, हे फक्त एक कार्यक्रम नाही, हा प्रयत्न आहे. तुटत चाललेली नाती वाचवण्याचा. आज अनेक मुलं मुली क्षणिक भावना, चुकीचा निर्णय आणि चुकीची संगत यामुळे आयुष्याचा मोठा निर्णय घेतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आई वडिलांचं घर सोडून गेलेला मुलगा जग जिंकत नाही, तो फक्त स्वतःच हारतो. आई वडील दिवस रात्र कष्ट करतात, स्वप्न पाहतात आणि त्याच स्वप्नावर आपली मुलं पाय ठेवून निघून जातात. आज गरज आहे मुलांना ओरडण्याची नाही, मारण्याची नाही, तर समजावून सांगण्याची. आणि अशी समज जिच्यात भावना आहेत, जिच्यात वास्तव्य आहे, तीच समज मुलांच्या मनात परिवर्तन घडवते. माझं पुन्हा एकदा सर्व आई वडिलांना आव्हान आहे, मुलांना घेऊन या, ऐका आणि उशीर होण्याआधी आपलं घर वाचवा. मी नरसिंह भुरे, आरोग्य दूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.